बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी पुण्यातून येते। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मनसर इथे असलेल्या पांडवकालीन बारव आणि त्या शेजारील दर्ग्यावरनं गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झालाय। या ठिकाणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह भेट दिली आणि आरती केली होती। तसंच संबंधित दर्गा अनधिकृत असून तो हटवण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली होती। तर संभाव्य तणाव लक्षात घेता प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। या संपूर्ण परिस्थितीचा सध्या आपण बघतोय कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस बंदोबस्तही पाहायला मिळतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मनसर मधील हीच ती पांडवकालीन बारव ज्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे। ही पांडवकालीन बारव याचा इतिहासामध्ये दस्तावेज असल्याची नोंद सांगितली जाते आणि याच पांडवकालीन बारवेच्या बाजूला जी काही एक दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये मागच्या काही एक महिन्यापूर्वी ज्या खासदार मेधा कुलकर्णी आहे त्यांनी येऊन हा जो दर्गा आहे तो अनधिकृत आहे आणि या ठिकाणी आरती म्हणून आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत याबद्दल चौकशी करण्याचं आणि यावर आक्षेप घेऊन वक्फ बोर्डाकडून ही जी जमीन आहे ती आम्हाला परत मिळावी अशी मागणी केली होती। एकूणच ही संपूर्ण जी वादातीत वास्तू आहे याच्या संदर्भात आता उद्या हिंदू जन आक्रोश आंदोलन हे या मनसरमध्ये करण्यात येणार आहे। त्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे त्यासोबत अहिल्यानगरचे जे आमदार आहे संग्राम जगताप हे देखील या ठिकाणी येणार आहेत। त्याच्यामुळे उद्या जी परिस्थिती आहे ती चिघळण्याची शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे मोठा असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। माझ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी पांडवकालीन बारव आहे त्या ठिकाणी येण्यास मनाई करण्यात आलेली आहे। इथे कोणत्याही जमावबंदी केली जाऊ नये यासाठीची दक्षता ही प्रशासनाकडून घेण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात जो पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जो पोलीस बंदोबस्त आहे तो इथे वाढवलेला आहे। संपूर्ण मनसर शहरामध्ये देखील ठिकठिकाणी जो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, संभाजी महाराज चौक असेल, या ठिकाणी हा संपूर्ण जो पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि इथे कोणतीही परिस्थिती ही चिघळू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहे। मात्र उद्या बकरी ईद आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या इथे नमाज पठण देखील केले जाणार आहे दर्गामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून वक्फ बोर्डाने देखील परवानगी दिलेली आहे। या सगळ्या संभाव्य पार्श्वभूमीवर इथली परिस्थिती उद्या चिघळण्याची अधिक शक्यता निर्माण झालेली आहे। त्यावर प्रशासन हे आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। उद्या काय होतंय हे पाहणं देखील औत्सुक्याचं राहणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मनसर, पुणे।